नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. आज अचानक गावी आलो आहे मी, कारण की 2 कामं करायची होती. त्यासाठी आम्ही अचानक गावी आलो आहे. 2 कामं म्हणजे देवघराची जी भिंत आहे ते बाजूने थोडं निघत होतं, सो त्याला पुट्टी आणि ते करण्यासाठी आलो आहे. आणि सेकंड काम म्हणजे जी मध्ये आमचं अंगण आहे छोटं, त्याच्यावरती जे म्हणजे असे हे आले, सगळे गवतानी आलेत, तर ते काढायचं आहे. तर त्यासाठी आलो आहे. तर आता तिसरं काम वाढलं की पत्रा थोडासा तुटला. आता तो कसा तुटला ते तर नाही माहिती आपल्याला, पण ठीक आहे, आता तो पण काम झालं आहे. हा रस्ता एक आता नवीन बांधला आहे. त्या बबन काका आहेत ना आमच्या वरचे, त्यांनी हा रस्ता नवीन बांधला आहे. पायवाटेसाठी एक चांगला रस्ता आहे. तिकडून जो रस्ता होता जुनावाला, त्याच्या जागी आता इकडून नवीन रस्त्याने मोस्टली आम्ही येत जात करू. आणि तुम्हाला जुना रस्ता पण दाखवतो. ही आमची जुनीवाली वाट, जी कधीच बंद नाही होणार. गणपती आणताना नेताना ही वाटच योग्य आहे, कारण की तिकडे शेवाळे असल्यामुळे स्लोप व्हायचे चान्सेस आहेत. म्हणून हे पण थोडं बघूया, झालं तर करूया. गाडी लावण्यासाठी बरी पडते. ही आपली गाडी इथे मस्त ना, पावसात पूर्ण असं सगळीकडे हिरवंगार गवत. ते बघा समोर तिकडे धुकं आहेत, तुम्हाला दिसत असेल तर. हे आपलं देवघर, इकडचं पण हे सगळं गवत उचलायचं आहे. आणि हे आमच्या अंगणातलं, हे सगळं गवत उचलायचं आहे. तर आता मी थोड्या वेळात फ्रेश होऊन ते करीन, आणि बाबा आणि मुन्ना या घरातलं काम करतील. सकाळ सकाळ मेहनत. मुन्ना, हा भाग फुटलेला आहे. हा नाही पुढे गेला पाहिजे का? याच्यावर त्या पत्र्याचा पाणी याच्यावर पडला पाहिजे. बरोबर ना मुन्ना? अजून थोडा टाकला पाहिजे तिकडे. गेला, टच झाला. घरी आलो नाही आलो, काय ना काय दिसलंच. गेला नाही, अजून थोडा बाकी आहे. जाल, अजून जाल. हा बस. मध्ये जो तुटलेला भाग होता त्याच्यावरती पत्रा टाकला अजून एक. मागच्या बाजूला आमचा जो मेन नळ आहे ना, तो कोणीतरी तोडला आहे. काय माहिती जनावरांनी तोडलाय की अजून कोणी तोडलाय, कारण की ह्यांची पण नळं बाहेर आहेत, पण ह्यांची नाही कोणाची तोडलेत. नेमकं आमचं तुटलंय. काय विषय आहे काय माहिती. आलंय पाणी. आलंय पाणी आलंय. चला पाणी भरून घेतलं पाहिजे, काय नाही तर बाडल्या. आलंय पाणी, आलंय. हा आहे तो नळ. चला आता तुम्हाला देवाची खोली दाखवतो, देवाचं घर दाखवतो. चप्पल कुठे काढू? चप्पल 2 मिनिटाला इकडे काढतो. दरवाजा झाड झालंय. तिकडूनच बघा, हे सगळं जे निघालं आहे ना, ते करायचं आहे आज. पावसात गावी यायची मजाच वेगळी आहे. हे सगळं हिरवंगार रान बघून, त्यानंतर मातीचा सुगंध.
हे सगळं जे आता निघत चाललं ना ते सगळं असं काढून टाकायचं आहे आपल्याला एवढ्या भागातला. त्यासाठी हा मुन्ना आला इथे. डायरेक्ट नंतर तुम्हाला आफ्टर आणि बिफोर दाखवतो. आत्तापर्यंत एवढं सगळं निघालं आहे, अजून पण खूप काढायचं आहे. जेवढं निघालं आहे त्यात आता पुट्टी आणि सगळं लावून घेऊ केमिकल टाकून. बाबा देवपूजा करत आहेत. तर मित्रांनो, देवघरातलं जे आतलं काढायचं आहे सगळं भिंतीवरचं ते सगळं काम मुन्ना करतो आहे. आणि बाबा देवघराची म्हणजे देव आहेत आपल्या त्यांची पूजा करत आहेत. माझं काम आता आहे की हे सगळं जे गवत आहे आणि पाळापाचोला आहे जो सगळं हा गवत आणि ते सगळं मला काढायचं आहे. तर चला तर मग बिफोर बघून घ्या कसं आहे. तो सगळा गवत काढण्यासाठी फावडा आहे, त्याला मम्मी लाकूड टाकून सेट करते. त्यानंतर कोयता आहे, त्याच्याने पण आपण हे सगळं काढू शकतो. चला, गावी आला की काम करायचंच आहे. आत्ता गावातली सगळी घरं बंद आहेत. कोणी पुण्याला राहतं तर कोणी मुंबईला. सो सगळे पुढच्या महिन्याच्या याच तारखेला म्हणजे 11 तारखेला गावी दिसतील. 14 तारखेला गणपती आहेत, तर 11 तारखेपासून दिसायचं चालू होईल. आपण जाऊ, याच वाटेने जाऊ. मी खाली जो दुकान आहे आमच्या इथे त्या दुकानात चाललो आहे. ॲक्च्युली जो सकाळी नळ दाखवला त्याचा एल्बो तिकडे भेटतो का ते बघूया. भेटला तर खूप चांगली गोष्ट आहे, तर आजच काम होईल. जर आत्ता याचा एल्बो नाही भेटला तर पुढच्या महिन्यात जेव्हा आम्ही इथे गावी येऊ तेव्हा तो भेटेल. गावातली ऑलमोस्ट घरं बंद आहेत. सकाळपासून मी 3दा पडता पडता वाचलोय. हो, किती मस्त वातावरण आहे. तरी मधली बऱ्यापैकी घरं ओपन आहेत. म्हणजे जे जुने व्यक्ती आहेत म्हणजे आपण ओल्ड डे बोलू शकतो, म्हातारे, ते गावी आहेत. आणि आमच्या इथे जी शाळा आहे ते गुरुजी पण आता मला भेटले. बघा काय बोलता, एल्बो आहे का याचा? एल्बो नाही, काय नसतं आपल्याला. चला मित्रांनो, आपण चालू करूया. कधी कधी ह्याच्या खाली इथे हात घालताना विचार करावा लागतो, कारण की छोटे छोटे जनावर असू शकतात. हे जे तुळस तुम्हाला दिसते आहे ना, थोडी तांबडीशी आहे, म्हणजे हलकीशी लाल तांबडी माठ कशी असते आपली लालवाली त्या टाईपमध्ये ही कृष्णा तुळस आहे. या तुळशीला आम्ही तोडत नाही. इथे तर खूप आहे, आम्ही इकडे आणि या बाजूला आहे. या तुळशीला आम्ही हात नाही लावत, अजिबात नाही तोडत, देवाचे आहे म्हणून. बाकी हे सगळं जे उगवलं आहे ना, नको ती छोटे छोटे रोपटं झाडं. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि हा आमचा ठरलेला नाश्ता गावी आले की गरम गरम पोहे खायचा. मस्त लागतात. आणि हा समोर व्ह्यू. सकाळी आल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे हे काम थांबवलं आहे.
कारण की भिजत भिजत हे काम नाही करू शकत. तर पाऊस जाईपर्यंत थोडा झोपूया. बाय. मम्मी आणि बाबांनी मिळून हे सगळं काम करून टाकलं. ॲक्च्युली मी झोपलेलो तर त्यांनी मला उठवलंच नाही आणि पाऊस कंटिन्यू चालू होता आणि आत्ता पण चालू आहे. पाऊस थांबलाच नाही. आता तेवढं फक्त बाकी आहे. बघूया, झालं तर करून टाकेन ते मी आता. पावसाच्या अशा थंड वातावरणात मस्तपैकी गरमागरम जेवण. भाजी संपली. फ्लॉवर, बटाटा, भात, डाळ आणि पापड. याला पण दे. इसमें भी दो. जेल वाली थाली. या मित्रांनो जेवायला. मस्त. या बाजूचं गवत काढून तर झालं आहे. गवत नाही बोलता येत, छोटी छोटीची रोपटं होती ती सगळी काढून तर आलेत. मम्मी बाबांनीच केलं. मी थोडंसं केलेलं आणि माझं झोप आली म्हणून झोपलो. बिकॉज काल रात्री मी झोपलो नव्हतो. हवेच्या बाजूला बसलेलो म्हणून झोपता आलं नाही मला. आता हे बाकी आहे, हे वालं सगळं आणि ही वाट साफ करायचे. पण असं आता आम्ही निघायचा विचार करतो आहे. सो हे जेव्हा मी येईन गणपतीच्या टायमाला किंवा हा गणकाका पण आला तरी तो पण करणारच आहे, मी आलो तरी मी पण करणारच आहे, तेव्हा करू आम्ही. कारण की तोपर्यंत अजून ते येतील रोपटे हे छोटी छोटी. बाकी हे सगळं साफ करायचं इकडून. आता आपण देवघरात जाऊया. आपल्या देवाचं घर आहे. आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा ह्याच्यात थोड्या टायमाआधी तुम्ही बघितलं असेल तेव्हा हे कसं होतं. सो जेवढं काढता आलं तेवढं काढून हे पूर्ण करून घेतलं आहे. आता फक्त काम राहील ते कलर मॅच करायचा. थोडा पिंकिश टाईप किंवा ऑरेंज टाईप कलर आहे, तो तेवढा कलर फक्त मॅच करायचा आहे. आणि मी जरा विचार करतो की या टायमाला हा जो आपला स्पेस आहे जिथे गणपती बाप्पा बसतात ते रेडीमेड मखर किंवा असं थोडंसं काहीतरी म्हणजे चांगलं करायला या टायमाला मी ट्राय करणार आहे. माझी पण इच्छा असते की गावी येऊन डेकोरेशन्स करायची. मुंबईला मी माझ्या मित्रांचे डेकोरेशन करतो, पण गावी सगळं सामान नाही भेटत ना आपल्याला. आणि गावी आपण येणार आदल्या दिवशी तर सगळं नाही येऊ आणि एकटा असलं की कुठे ते सगळं करता येणार आहे. सो बघूया, माझा जो विचार चालला आहे तो जर मी केला प्रॉपर तर ते होऊ शकतं. फक्त मला या जागेचं थोडं मेजरमेंट घ्यावं लागेल की आमचा पार्ट किती असतो, त्यानंतर मागे जागा किती राहते, पुढे किती राहते, सगळी फळं ठेवायची असतात साईडला सगळं. सो बघूया कसं काय होतं. चला. छोटा छोटा रोपटे आहेत. ही बॅक साईड. गुरांनी वाटतं हे नळ तोडलेलं सकाळी. आता ह्याला तिकडे भिंतीच्या इथे लावून घ्यायचं आहे. इथे दुकानात भेटत नाही म्हणून आता जेव्हा पुढच्या टायमाला आहे तेव्हा हे घेऊन यावं लागेल आम्हाला. बाकी मागचा व्ह्यू बघा.
हा आमच्या लाडवाडीचा मेन बस स्टॉप आणि हा आमचा बोर्ड. ही मेन कमान आहे. मेन एंट्री ॲक्च्युली ही आहे, पण आम्ही आमच्यासाठी तिकडून वरती बनवलं आहे. आमचं काकाई देवीचं मंदिर. आणि इकडूनच असं पुढे गेलं की जिथे आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करतात बाकीचे गावातले, सो तो प्लेस इकडनं आहे पुढून. हे मित्रांनो आपलं सुंदर असं गावचं एक छोटंसं घर. प्रत्येकाच्या गावी एक घर पाहिजेच आपलं स्वतःचं, म्हणजे गावी जायची एक मजाच वेगळी असते. थोड्या टायमाने ह्या सगळ्या भिंतींना कलर आणि करायचा आहे. खूप विचार केला आहे, बघूया आता ते कधी काय कसं होतं ते. तशी चाय पिऊया जाता जाता. त्या थंड वातावरणात ही गरम चाय. हां, आणि ती पण काळी कोरी चाय. ही चांगली असते आरोग्याला. गावची माणसं दुधाची चाय नाही पित, ते सगळे काळी चाय पितात. चला तर मग मित्रांनो, आता आम्ही निघतोय मुंबईला जायला. तर असंच एक दिवसाला आलेलो म्हणून एक छोटा ब्लॉग बनवला. आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया डायरेक्ट गणपतीत 1 महिन्यानंतर.